सध्या मी आहे अमरावती जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयामध्ये आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण तर नुकतंच या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचे जे उपनेते आहेत त्यांनी ठिय्या दिलेला होता आणि आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी CS च्या कॅबिनमध्ये जो आहे तो जोरदार वाद सुरू आहे। या ठिकाणी जे काटकर सर आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी एक बैठक होणार होती, त्यानंतर चौकशी होणार होती। त्यांची भेट घेण्यासाठी जे आहे ते सुषमा अंधारे यांनी या ठिकाणी ठिय्या मांडला। या ठिकाणी CS आहेत जे जिल्हा स्त्री रुग्णालयाचे CS आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत आणि आपण जर आता सध्या पाहिलं तर शिवसेनेचे पदाधिकारी एका बाजूला आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आहेत तर दुसरीकडे जे आहे ते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी खाली बसलेले आहेत। एकूणच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आत्ताच नुकतंच या ठिकाणी या स्त्री रुग्णालयाच्या पायऱ्यांवर प्रवेशद्वारावर सध्या मोठ्या प्रमाणावर जे आहे ते शिवसैनिकांनी घोषणाबाजी केलेली होती आणि या घोषणाबाजीनंतर सध्या त्यांनी ते CS यांचं जे आहे ते दालन गाठलेलं आणि या दालनामध्ये जे आपण पाहू शकतो सध्या ही लाईव्ह दृश्य की या दालनामध्ये त्यांचं आंदोलन सुरू आहे। एकूणच जर आपण पाहायला गेलं तर अमरावतीमध्ये जे स्त्री रुग्णालय आहे त्या स्त्री रुग्णालयामध्ये 3 दिवसांपूर्वी 3 बालकांचा जो आहे तो आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला होता। यानंतर जे आहे त्या प्रकरणाची संपूर्ण राज्यामध्ये चर्चा होती। या प्रकरणाबद्दल संपूर्ण राज्यामध्ये हळहळ व्यक्त केली गेलेली आहे। आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह विरोधक सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एकत्र झालेले आहेत। आपण जर या ठिकाणी आत्ता वातावरण बघितलं तर शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत ते प्रचंड आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि सध्या जिल्हा स्त्री रुग्णालयाचे CS आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जे अधिकारी आहेत काटकर त्यांची या ठिकाणी भेट व्हावी यासाठी हे शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेले आहेत। शिवसेनेचे जे दर्यापूर विधानसभेचे आमदार आहेत गजानन लवटे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जिल्हा प्रमुख जे आहेत पराग गोळते यांच्या नेतृत्वामध्ये सध्या हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। हे अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाचं जे आहे ते CS यांचं दालन आहे आणि याच दालनामध्ये जर आपण पाहिलं तर हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आपण जर आजूबाजूला पाहिलं तर पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झालेला आहे। एकूणच या आंदोलनात पुढे काय होतं आणि काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या ठिकाणी जिल्हा स्त्री रुग्णालयाचे जे CS आहेत त्यांच्या दालनामध्ये जो राडा झाला त्यानंतर माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार गजानन लवटे आहेत। भाऊ, काय सांगाल, नेमकं काय मागण्या काय आहेत तुमच्या सध्या? आमच्या मागण्या एकच आहे, आम्ही इथं काही राजकारण करायला आलो नाही। आमच्या पक्षाच्या नेत्या सन्माननीय सुषमाताई अंधारे इथे आल्या होत्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं त्यांनी आम्हाला जो आदेश दिला त्या आदेशाने आम्ही इथं पोचलो आहे। आमचे जिल्हा प्रमुख, आमचे पदाधिकारी, आमचे सगळे कार्यकर्ते सोबत आहे। आमचं मानणं एकच आहे की बाबा जे काही इथं घटना झाली आहे एकदम चुकीची घटना झालेली आहे। 3 बाळांचा 3 शिशूंचा इथं मृत्यू झालेला आहे आणि इथं जे लोक येणारे असतात गरीब लोक असतात, गरीब घरचे लोक असतात आणि त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय झाला आहे। माझ्या मतदारसंघातील एक व्यक्ती ज्याचा पहिला मुलगा चोपडे नावाचा माझा एक व्यक्ती आहे, माझे संबंध आहेत त्यांचे तुरखेडमधले, त्या व्यक्तीच्या मुलाचाही इथं तसाच अंत झाला आहे। म्हणजे 3 मुलं मृत्युमुखी। माझं एकच मत आहे आमदार या नात्यानं की या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे। या लोकांनी जो गुन्हा केलेला आहे, जे ऑडिट व्हायचं होतं ते ऑडिट झालं नाही, त्याबद्दल त्यांच्यावर दोषीवर कारवाई झाली पाहिजे आणि याच्यासाठी FIR दाखल करण्यासाठी आम्ही लोक इथपर्यंत आलेलो आहे। तुम्ही आज काटकर साहेबांच्या भेटीसाठी एवढे आग्रही का आहात? काटकर साहेबांनी आम्हाला, आमच्या नेत्यांना, आमच्या पदाधिकाऱ्यांना फसवलं। त्यांनी आम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे बोलले की आम्ही इथं अर्धा तासात येतो, 15 मिनिटात येतो, 20 मिनिटात येतो आणि ते आतापर्यंत आम्ही 4 तास झाले, 4 तासापासून त्यांची इथं वाट बघतो, ते आले नाही। म्हणून आम्हाला असं म्हणायचं आहे की आम्हाला काटकर साहेबांना भेटायचं होतं, त्यांना जाब विचारायचा होता। त्यांनी जे ऑडिटमध्ये जे त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही याच्यासाठी जे मशिनरी किंवा त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे ते ऑडिट झालं नाही, त्यांचं पत्र आहे, त्यांना आम्हाला विचारायचं होतं कारण आम्हाला वर सांगायचं आहे की ते ऑडिट झालं नाही। जर ते ऑडिट वेळेवर झालं असतं तर हे घटना झाली नसती। म्हणून काटकर साहेबांना आम्हाला जबाब विचारायचा आहे आणि काटकर साहेब हे पळवापळी करतात। एकूणच या ठिकाणी जे आहेत ते काटकर साहेबांना जाब विचारत होतं तर काटकर साहेब जे आहेत ते पळवापळवी करत आहेत। 4 तासांपासून त्यांनी या ठिकाणी सुषमा अंधारेंना कुठली भेट दिलेली नाही, याकरिता त्यांनी जो आहे तो CS यांच्या दालनामध्ये ठिय्या दिली।